जगात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर राज्यात व्यावसायिक गॅस वितरणाला बंदी करण्यात आली। त्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे। तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये देखील याची झळ बसू लागली। सिलेंडर मिळणं बंद झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे। मात्र पंढरपूरला येणारा विठ्ठल भक्त उपाशी राहू नये यासाठी मंदिर समितीनं पुढाकार घेतला। सध्या मंदिर समितीमार्फत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अन्नछत्रांमधून मोफत भोजन दिलं जातं। हे भोजन बनवण्यासाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्यानं यापुढे देखील अविरतपणे अन्नछत्र चालू राहणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत अन्नछत्र सुरू आहे। त्याच्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी आपण भाविकांना त्या ठिकाणी जेवणाची सोय करतो। त्याचप्रमाणे पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसाद सुद्धा देतो। या दोन्ही ठिकाणी जो काही आवश्यक गॅसचा पुरवठा आहे, महिन्याला जवळपास आपल्याला या ठिकाणी 150 सिलेंडर लागतात। तो सध्या नियमितप्रमाणे सुरू आहे। आत्ताच सर्व विभाग प्रमुख त्याचप्रमाणे गॅस एजन्सी यांच्याशी सुद्धा बैठक झालेली आहे। तर सध्या कुठल्याही प्रकारची अडचण मंदिरे समितीला नाहीये, परंतु आपण पाहतोय की राज्यामध्ये तसंच देशामध्ये गॅस पुरवठ्यावरती युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम झालेला आहे आणि अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। परंतु मंदिरे समितीमार्फत जे भाविकांना मोफत अन्नदान केलं जातं, त्याचप्रमाणे लाडू प्रसाद निर्मिती केली जाते। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण आज रोजी नाही। त्याचप्रमाणे भविष्यात जर अडचण निर्माण आली तर त्याच्यावरती काय उपाययोजना कराव्यात या बाबतीत आमचे माननीय सहअध्यक्ष त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली आहे। निश्चितच पंढरपुरात दाखल होणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीच्या उपाययोजना मंदिरे समितीमार्फत केल्या जातील। त्यामध्ये समजा गॅसचा आता सध्या नियमित पुरवठा सुरू आहे, भविष्यात जर तुटवडा निर्माण झाला तर पर्यायी इंधन असेल किंवा जे अन्न शिजवण्याची जी पारंपरिक पद्धत असेल ती सुद्धा अवलंबली जाईल। त्यामुळे मंदिरे समितीमार्फत जे अन्नछत्र सुरू आहे ते अविरत सुरू ठेवण्याचा मंदिरे समितीचा मानस आहे। आपल्याला कमर्शियल गॅस पुरवठा होतो, घरगुती गॅस पुरवठा सध्या आपल्याला मंदिरे समितीमार्फत जे अन्नछत्र सुरू आहे त्या ठिकाणी आपण पूर्वीपासूनच घरगुती गॅसचा आपण वापर करत आहोत। घरगुती पद्धतीचंच आपण अन्न शिजवत आहोत आणि सर्व भाविकांना अन्नप्रसाद देत आहोत। त्यामुळे घरगुती पद्धतीचाच आपल्याला पुरवठा होतोय।